नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्याऐवजी त्यांचे पुत्र जय पवार निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या संदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत। विशेषतः म्हणजे अजित पवार यांनी देखील याबाबत संकेत दिले आहेत। त्यामुळे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळू शकतो। बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये पवार घराण्यात लढत झाली होती। आता पुन्हा एकदा तशीच लढत होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे। असे झाल्यास अजित पवार हे जय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतात की पुन्हा तसंच होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। आपण लोकशाहीत देशात राहतो, त्यामुळे जनतेला कल महत्त्वाचा आहे। त्याचा कल पाहूया। बारामतीमधील कार्यकर्ते बोर्ड काय निर्णय घेतं ते बघू। कोणाला उमेदवारी द्यायची हे जनता ठरवेल। त्या भागातील कार्यकर्ते काय मागणी करतात हे पाहूया। मी बारामतीमधून 7 ते 8 वेळा लढलो आहे, त्यामुळे मला आता रस राहिला नाही। शेवटी पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल असं अजित पवार म्हणाले। अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय संकेत स्पष्ट झाल्याचं मानलं जात आहे। अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत। ते आपला मुलगा जय पवार यांना तिकीट देऊ शकतात असं संकेत मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडले आहेत। अजित पवार यांनी वेगळी वाट धरली आहे। त्यामुळे पवार घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये देखील 2 गट पडले आहेत। त्यामुळेच राज्याच्या जनतेने लक्ष बारामतीकडे आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कौल दिला आहे। आता विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये काय होतं याबाबत उत्सुकता आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।